कंटेनर आणि 3 चाकी टेम्पोचा भीषण अपघात वाघोबा खिंड येथे शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी घडला होता। कंटेनर टेम्पोवर उलटल्यानं कंटेनर खाली टेम्पोमधून प्रवास करणारे वडील आणि मुलगा असे दोघे जण टेम्पोमध्येच अडकले। या भीषण अपघातात 11 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। हार्दिक कोळी असं या अपघातातील मृत मुलाचं नाव आहे। माहितीनुसार 11 वर्षाचा हार्दिक सुट्टी असल्यानं टेम्पो चालक असलेल्या आपल्या वडिलांसोबत त्यांच्या 3 चाकी टेम्पोतून वसई येथे कामासाठी निघाला होता। मात्र नियतीला काही औरच मंजूर होते। त्यांचा टेम्पो पालघरच्या वाघोबा खिंडीत येताच पालघर मनोर मार्गावर वाघोबा खिंडीत पालघरच्या दिशेने येणारा एक भरधाव कंटेनर खिंडीतील वळणावर या वसईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवर उलटला। कंटेनर टेम्पोवर उलटल्यानं टेम्पोतून प्रवास करणारे वडील आणि 11 वर्षाचा हार्दिक कंटेनर खाली टेम्पोत दबले गेले। कंटेनर खाली टेम्पोत अडकलेल्या हार्दिक आणि त्याच्या वडिलांना पोलीस अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिकांनी बाहेर काढले। मात्र 11 वर्षाच्या हार्दिकचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। वडील किरकोळरित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र आपल्या मुलाला अशा अपघातात गमावल्याने एक पिता स्तब्ध झाला आहे। तर मुलाच्या जाण्यानं कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे।